नाशिकमधील एका महत्त्वाच्या बातमीने नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचा पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि गोपनीय पद्धतीने पर्दाफाश केलाय। धर्मांतराचं रॅकेट उघडकीस आणण्यात महिला पोलिसांची मोठी भूमिका होती। पोलिसांनी कंपनीत कर्मचाऱ्यांच्या वेशात जाऊन सज्जड पुरावे गोळा करून आरोपींना अखेर गजाआड केलं। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत, तर 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र कंपनीतील रॅकेटचा पर्दाफाश करणं सोपं नव्हतं। रॅकेटचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या मोहिमेसाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची निवड केली। मोनिका राऊत यांच्यासोबत केवळ 3 महिला अधिकारी आणि मोजक्या कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली। तक्रार, त्यानंतर तपास आणि रॅकेटचा उलगडा हा प्रवास नेमका कसा झाला ते आपण आता बघूया। पीडित तरुणीच्या वर्तणुकीत बदल झाला होता। सलग 2 वर्ष तिने रमजानमध्ये महिनाभर उपवास ठेवले होते। पीडित तरुणी हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार देत होती। तसंच गेल्या वर्षभरापासून तिने लिपस्टिक लावणं बंद केलं होतं। त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांचा संशय बळावला। त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। पोलिसांनी कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। केसचा उलगडा करण्यासाठी 4 महिला पोलिसांची कंपनीत कर्मचारी म्हणून एंट्री झाली। त्यांच्यासोबत 3 पुरुष पोलीस सुद्धा होते। कंपनीत प्रवेश केल्यानंतर त्या महिला पोलिसांनी वॉच ठेवत अनेक पुरावे गोळा केले। वेगवेगळ्या रूम्स, कॉर्पोरेट ऑफिसचे सीसीटीव्ही चेक केले जात होते। म्हणजे मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं। म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी तरुणींसोबत कशा प्रकारे वागतात यावरती लक्ष ठेवण्यात आलं। महिला पोलिसांनी कंपनीत वावरताना आरोपींच्या हालचाली बारकाईने पाहिल्या। तब्बल 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात आलं। कर्मचाऱ्यांचे तरुणींना अश्लील स्पर्श करणं, टोमणा मारणं आणि जाणीवपूर्वक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं असे संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाले होते। साध्या वेशातील पोलिसांनी कंपनीतील इतर कर्मचारी तरुणींशी संवाद साधला। त्यातील काही पीडित तरुणींनी देखील संवादात माहिती दिली। ही सगळी माहिती मिळाल्यानंतर कंपनीत रॅकेट सुरू असल्याची खात्री पटली। त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना अहवाल सादर करण्यात आला। पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे माहिती दिली। सज्जड पुरावे गोळा करून आरोपींना गजाआड करण्यात आलं। राज्य सरकारनेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली। कंपनीतील वरिष्ठांनी तरुणींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। तसंच कॉर्पोरेट जिहादची व्याप्ती मोठी आहे याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष वेधलं। निश्चित त्याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल। कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळं एक रॅकेट आहे। हे सगळं रॅकेट आहे, प्रथमदर्शी दिसतंय। आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे। या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही। पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे। धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलांचं सुद्धा धर्मांतरण करून घेतलेलं आहे। पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार या आरोपींना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तौसिफ अत्तार, दानिश, शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी एका हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याचंही समोर आलंय। यावरून या प्रकरणाची पाळंमुळं किती मजबूत आहेत हे लक्षात येते। कंपनीतील एका तरुणीने हिंमत दाखवली, त्यामुळे कॉर्पोरेट जिहादचा पर्दाफाश झाला। अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याने सर्व प्रकरणाला वाचा फुटली। पोलिसांनीही पीडित तरुणींना विश्वासात घेतलं, त्यामुळे रॅकेट चालवणारे गजाआड झाले। आता रॅकेट मागील मास्टर माइंड ही लवकरच कायद्याच्या कचाट्यात सापडतील हे नक्की। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई। नाशिकमधील नामांकित कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी जी ती सुनावण्यात आली आहे। तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चेनानीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलं। या प्रकरणी दाखल 9 गुन्ह्यांचा एसआयटी कडून तपास केला जातोय।
तपास यंत्रणेकडे मागच्या दिलेल्या PC-पासून आजपर्यंत तपासामध्ये काहीही प्रगती दिसत नाही आहे आणि प्रगती दिसण्याजोगा तपास आता काही राहिलेला नाही. कारण मुळातच सगळे आरोप हे 1-2 वर्ष जुने आहेत आणि ते तोंडी आरोप आहेत. त्यामुळे त्याच्यात आरोपींना ताब्यात घेऊन कस्टडीत घेणं हे गरजेचं नाही. त्यांचा एक मुद्दा होता की आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्यावर आमचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की तपासात सहकार्य करणं म्हणजे काही आरोपींनी गुन्हा कबूल करणे नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज मेहरबान न्यायालय दोघांचा युक्तिवाद ऐकून योग्य तो हुकूम करेल. अजून हुकूम झालेला नाही आणि मागचे जे काही न्यायालयीन कोठडीचे हुकूम झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही लवकरच जामिनाचे अर्ज दाखल करतो. संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपीस दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत. एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे. त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे. सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात विरोधात महत्त्वाची अपडेट समोर येते. अपडेट ती अशी आहे की खरात विरोधात तपास यंत्रणांनी 160 GB इतका डिजिटल डेटा जप्त केला असून या पुराव्यांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनलंय. फॉरेन्सिक तपास पूर्ण करून हा अहवाल SIT कडे सादर करण्यात आला असून या नव्या पुराव्यांमुळे खरात भोवतीचा कायदेशीर फास अधिकच घट्ट होणार आहे. अशोक खरात विरोधात 160 GB डिजिटल पुरावे, 3 पेनड्राईव्ह आणि एका लॅपटॉप मधील डेटा ताब्यात. प्रत्येक पुराव्याला पोलिसांकडून ABC कोडवर्ड. A मध्ये लैंगिक अत्याचाराची गंभीर प्रकरणं. खरातच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील SIT कडून कसून चौकशी केली जाते. या चौकशीत खरातच्या गुन्ह्याचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी तब्बल 160 GB डिजिटल पुरावे गोळा केले. खरातच्या अत्याचाराला पोलिसांचा कोडवर्ड. पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांसाठी कोडवर्डचा वापर करण्यात आलाय. लैंगिक अत्याचाराच्या फोल्डरला A कोडवर्ड देण्यात आलाय. या A फोल्डरमध्ये अत्याचाराचे व्हिडिओ आणि चॅट्स असल्याची माहिती मिळते. A, B, C आणि D या नावाचे फोल्डर असून B, C आणि D फोल्डरमध्ये नेमकं काय आहे याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी खरातचा एक लॅपटॉप जप्त केलाय तर 32 GB क्षमतेचे 3 पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले. या 3 पेनड्राईव्ह मधील 19 फोल्डर मधला डेटा हा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. 64 GB क्षमतेचं एक OTG पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आलंय. अशोक खरात प्रकरणात SIT कडनं जो तपास केला जातोय त्या तपासामध्ये अनेक महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे SITला प्राप्त झाले आहे. त्यामुळे येत्या 13 तारखेला ज्या वेळेला अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल तेव्हा हे सगळे तांत्रिक पुरावे SIT न्यायालयाच्या समोर ठेवणार असल्याची माहिती समोर येते. भोंदू अशोक खरातनं अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालंय. त्याच्या ओकस कार्यालयात त्यानं महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याचं त्या व्हिडिओतून समोर आलंय. ते सगळे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. आपण दाखवलेलं आहे की जवळपास 160 रीलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत. त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. अजून काही समोर आलेल्या नाहीत, पण आपणच त्या ठिकाणी दाखवतात. म्हणून मला असं वाटतं की हा विषयही अतिशय गंभीर आहे. मला वाटतं अशा भोंदू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये. अशा पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी खरात भोवती कायद्याचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या काळ्या कारनाम्याची कुंडली गोळा केली जाते. त्यामुळे पोलिसांनी डिजिटल पुरावे गोळा करण्यावर भर दिलाय. खरात विरोधातील खटल्यात हेच पुरावे खरातला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यास मदत करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.
आणि आता एक राजकीय घडामोड. राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं असल्याच्या चर्चा ज्या त्या रंगू लागल्यात. ठाकरेंचे 8 खासदार आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यात बैठक झाल्याची बातमी एका वृत्तपत्रानं छापल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. अरविंद सावंतांसह ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांनी या चर्चा ज्या त्या फेटाळून लावल्या. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनीही अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र या कथित बैठकीवरून राज्याच्या राजकारणात एकूणच संशय कल्लोळ जो आहे तो उडाल्याचं बघायला मिळतंय. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणं होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे. एका कथित बैठकीच्या बातमीनं ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या खासदारांची एक गुप्त बैठक घेतली असं वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक झाली. ठाकरेंच्या 8 खासदारांनी बैठकीला हजेरी लावली असा दावा केला गेला. ठाण्यातल्या एका कंपनीच्या परिसरात बैठक झाली. ही बैठक पहाटेपर्यंत सुरू होती असंही म्हटलंय. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती होती. काही खासदारांनी या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली. तसंच खासदारांना मोठं पद देण्याचीही ऑफर दिली गेली असा दावा केला गेलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी या कथित बैठकीचं वृत्त फेटाळून लावलं. त्या बैठकीला 6 जण हजर होते. बाकी 2 जण कुठे व्हिडिओ करून बोलले. माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं सकाळी. पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली सगळेच. हा म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी. त्या बैठकीच्या वृत्तानं ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत चांगलेच संतापले, पण त्यांनी लेखी हमी सुद्धा दिली. मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणं होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार असा दावा यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडनं केला गेला होता. पण यावेळी मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं कानावर हात ठेवले. हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. आज सकाळपासून काहीतरी वावड्या उठवल्या जात आहेत की उबाटाचे काही खासदार ठाण्यात आले आणि ते आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर बैठक केल्यावर बैठक केली तर ती तुमच्यापासून लपून कशाला ठेवू. जर त्यांना बैठक आमच्याबरोबर करायची असेल ते राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही कामं असेल ते उघडपणे मंत्रालयामध्ये त्यांच्याबरोबर येतात. त्यासाठी काही ठाण्याला यायची गरज नाही आहे. तर इकडे संजय राऊत आणि नरेश म्हस्के या दोन्ही शिवसेनेच्या खासदारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं.
ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. संजय राऊत काय बोलतायत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात, त्याच पद्धतीने ही UBTची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे. ठाकरेंच्या खासदारांमध्ये राजकीय अस्वस्थतेविषयी अधूनमधून राजकीय वर्तुळात चर्चा होते. राज्यसभेच्या खासदारकीवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये मातोश्रीवरच्या बैठकीत वादंग झाला असं बोललं गेलं. आता थेट ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंच्या झालेल्या बैठकीच्या बातमीनं राजकीय भूकंप आला. पण या बातमीमागचा सूत्रधार कोण यावरनं आता नवीन चर्चेला तोंड फुटलंय. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. अरे बाबा, कुठल्या तरी बातमीवर तुम्ही बातम्या करता, त्याची शहानिशा तर करायला पाहिजे. माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं. आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून चपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये. माझं उघड काम असतं सगळं. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आपल्या उभाटाच्या खासदारांची नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नायक चित्रपटातील अनिल कपूर प्रमाणे काम केलं, म्हणूनच महाराष्ट्रात सत्ता आली, अशा शब्दात राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती असं म्हणत त्यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरनी काम केलं होतं तसं काम झालं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळं कालच्या वेळेला जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत, आणखीन काय व्हावेत, याच्यापेक्षा साहेब हे साहेब व्हावेत. साहेबांचं जे काही आत्ता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं. मी आपल्याला सांगतो की देशामध्ये एकनाथ शिंदे हे नाव आता जे आहे ते खूप मोठं झालं आणि ते अजूनही होणार आहे. कारण प्रचंड ऊर्जा, प्रचंड काम करण्याची त्यांची मेहनत आहे. त्यामुळे ही सगळी पदं आपोआप चालत येतील. आपल्याला सांगतो, शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही. परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतोय. त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील. यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही. बघता बघता आगे आगे देखो होता है क्या. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्र पवार 12 एप्रिलपासून प्रचार करणार आहे. सुनेत्र पवारांच्या प्रचारात सुप्रिया सुळे दिसणार का याची उत्सुकता आहे आणि याबाबत सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं पाहूयात. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत. बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उतरणार का यावर सुप्रिया सुळेंनी दिलेलं हे उत्तर. अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षानं उमेदवार दिलेला नाही. खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. शरद पवारांनीही ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त केली. तर रोहित पवारांनीही हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीगाठीनंतर काँग्रेसनं बारामतीतला आपला उमेदवार मागे घेतला.
आता सुप्रिया सुळे बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उतरणार का अशा प्रश्नावरून सुप्रिया सुळेंनी हे उत्तर दिलंय. तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय आहे ते केलेलं आहे. नाही, हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षांनी तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूनी विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनीला आपला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पाहत आहेत आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची भूमिका हेच आहे की अजितदादांच्या हयातीनंतर सुनेत्रा वहिनीच्या पाठीमागं उभं राहून खरी श्रद्धांजली या निवडणुकीमध्ये मतरूपी व्हायची आहे. त्यामुळं वहिनीच्या प्रचाराला कुठल्याही पक्षाचा नेता येऊन त्यांचा प्रचार केला तर त्याचं स्वागत आम्ही नक्कीच करू. बारामतीत काँग्रेसनं उमेदवार मागे घेतला असला तरी या निवडणुकीच्या रिंगणात 23 उमेदवार कायम आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्नात तोकडे पडल्याची चर्चा आहे. हा प्रश्न तुम्हाला अजित पवारांच्या गटाला विचारावा लागेल, का ते मॅनेजमेंट सगळं बघत होते. त्याच्यामुळे या प्रश्नाचं ह्याचा मी फारसा खरं तर अभ्यास केलेला नाही आहे, पण मला असं वाटतं हा प्रश्न अजित पवार गटाच्या लोकांना विचारला तर जास्त संयुक्तिक आहे. कारण का फॉर्म, प्रक्रिया, माघार ह्याच्यात स्थानिक लेवलला काय झालं ह्याचं उत्तर तेच देऊ शकते. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अजित पवारांच्या पश्चात होत असलेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाट सुनेत्रा पवारांच्या बाजूने असणार आहे. काँग्रेससह प्रमुख पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्यामुळं सुनेत्रा पवारांना किती मताधिक्य मिळतं याची उत्सुकता आहे. मला वाटतंय 1 लाखच्या वरचीच जाईल निवडणुकीची मतधिक्य. मला वाटतंय 1 लाखच्या वरचीच जाईल निवडणुकीची मतधिक्य. 3 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि एका पक्षाचे 2 पक्ष झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये लढत झाली होती. आता अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीत राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी पवार कुटुंब म्हणून एकत्र असल्याचं दिसून आलंय. आता सुप्रिया सुळेंना प्रचारात उतरण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून निमंत्रण दिलं जाणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो दिसून येतोय आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाराच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो छापण्यात आलेला आहे. सध्या सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू आहे आणि या लढाईत पक्षफुटीनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांचा फोटो वापरून निवडणुकीत मतं मागू शकतात आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात अशी निवडणूक आयोगात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तक्रार केली होती. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरण्यास सुरुवात झाली होती. 2.5 वर्षांनंतर पहिल्यांदा शरद पवारांचा फोटो अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बॅनरवर वापरण्यात आलाय. दरम्यान या फोटोबाबत काही दिवसांपूर्वी पवारांनी काय म्हटलं होतं पाहूया. भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. पक्षाचा कार्यक्रम होता पण इंडियनच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. पुढली घडामोड अशी की बीडच्या मस्साजोग इथल्या देशमुख कुटुंबियांच्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळते. धनंजय देशमुखांसह सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री घरफोडी झाली. बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला आणि यानंतर याबाबतची पोलिसांना माहिती देण्यात आली असून मस्साजोगमध्ये केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे. देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. 7 ते 8 घरांच्या म्हणजे काही घरांचे कुलूप तोडलेले आहेत फक्त आणि माझ्यासह जे गावातील लोक आहेत 6 ते 7 त्या लोकांना सगळी उचकाउचकी करून कपाटाची घरात कुठं काय ठेवलंय का, काही लोकांचं गोल्ड गेले, काही लोकांची रोख रक्कम गेली आहे आणि मी आणि माझे भाऊ यांचे कपडे ज्या कपाटात मागे घर पडलेले तर तिथं फक्त बघितलंय त्यांनी चोऱ्यांनी की काही सापडतं का तिथं, तर तिथं रोख किंवा कशाची दुसरी चोरी नाही झालेली, फक्त कपडे वगैरे सगळे त्यांनी अस्ताव्यस्त करून टाकलेले आहे.
बंधू अशोक खरात नंतर नाशिकमधीलच कथित पत्रकार रवींद्र एरंडेचं लैंगिक शोषण प्रकरण जे ते समोर आलंय. अशोक खरात प्रमाणेच रवींद्र एरंडेचेही 100हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत. नोकरीचं आमिष दाखवून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या या विकृताला नाशिक पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिलाय. अशोक खरात प्रमाणेच एरंडेही सुरुवातीला पोलिसांना सहकार्य करत नव्हता, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच वठणीवर आलाय. गुरुवारी झालेल्या चौकशीनंतर रवींद्र एरंडे जेव्हा क्राईम ब्रांचच्या कार्यालयातून बाहेर पडला तेव्हा तो लंगडत चालत होता. लंगडताना तो हात जोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा नारा देताना दिसून आला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाचा नियोजन शून्यपणाचा अजब प्रकार जो आहे तो समोर आला. हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदीवर 95 कोटी रुपये खर्च करून केबल स्टेड पूल तयार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. वर्षभरापूर्वी हा पूल तयार करण्यात आलेला होता आणि मराठवाड्यातील कदाचित हा पहिलाच दिमागदार पूल असावा. राज्य महामार्ग क्रमांक 248 म्हणजेच फळेगाव सेनगाव जिंतूर असा हा महामार्ग आहे, परंतु या महामार्गाला पुलापासून जोडण्यासाठी रस्ता तयार नाही. चक्क शेत जमीन आहे. पूल संपल्यानंतर चक्क शेत आहे आणि भूसंपादनच झालं नसल्यानं पूल वापराअभावी पडू नये. पुढे भूमी संपादन कधी होणार, रस्ता कधी बनणार आणि वाहतूक कधी सुरू होणार याकडे लक्ष लागलंय. या पुलावरती येण्या जाण्यासाठी आम्हाला दळणवळणासाठी हा पूल बनवलेला असं लक्षात आलं, पण आता बघायला गेलं तर या पुलाचा असा कोरडं ठासन भरलं का काय आम्हाला असं वाटतं. या पुलाबद्दल आमचं शेत नाही, आम्ही एलदरीतील रहिवासी आहोत. बरं, पण हा पूल जेव्हा झाला तेव्हा आम्हाला वाटलं सार्वजनिक बांधकाम विभागानं हा पूल करताना त्याच्या जोडणीची पण सोय केलेली असेल, पण तसं नव्हतं. आणि त्याच्यामुळे एवढा खर्च शासनाने खर्च करून आम्हाला काही याचा स्थानिकांना फायदा नसल्याचं आम्हाला कळतं. शेतकऱ्यांची मागणी आहे की आता आपण हा जो पूल बघत आहोत 95 कोटी रुपये खर्च होऊन हा जो शोभेची वस्तू असणारा पूल दिसतोय आपल्या समोर, हा पूल जर पूर्णत्वास न्यायचा असेल तर प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित कराव्या आणि हा पूल जनतेसाठी सुरू करून द्यावा. मागील काही महिन्यांमध्ये काही अजब गजब पूल बांधण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनावर चांगलीच टीका होते. मीरा भाईंदरमधील 4 पदरी उड्डाण पूल अचानक 2 पदरी होतो आणि या पुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. तर नागपूरमध्ये इंदोरा दिग ओरी पूल थेट नागरिकांच्या घरात शिरला होता. याही पुलाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. भोपाळमध्ये 90 अंशामध्ये एक पूल बांधण्यात आला होता आणि या बांधकामावरूनही नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. अंधेरी गोखले पूलही त्याच्या डिझाईनवरनं वादात सापडला होता. पूल आणि फ्लायओव्हरला जोडलं जाणार होतं, मात्र दोघांच्या उंचीमध्ये 6 फुटांचं अंतर असल्याचं समोर आलं होतं. चला, यानंतर देखील घडामोडी आहेत. वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. आमच्या सहकारी फरा यांच्याबरोबर थेट जाऊया त्यांच्याकडे. धन्यवाद विशाल. आपला महाराष्ट्रामध्ये पुढच्या अर्ध्या तासात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर. धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनालीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. भोंदू अशोक खराच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर, तब्बल 160 GB डिजिटल पुरावे जप्त, लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन, खरात भोवतीचा फास अधिक घट्ट. कल्पना खरातचे वकील गैरहजर असल्यानं अटकपूर्व जामिनावर 16 तारखेला सुनावणी. कल्पना खरात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस. समता पतसंस्थेतील खात्यांबाबत होणार चौकशी. पुढच्या 5 दिवसात जबाब देण्यासाठी हजर राहण्याची सूचना. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचं वृत्त ठाकरेंच्या सेनेनं फेटाळलं, तर कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार. वृत्त खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो. आपला फोटो बॅनरवर वापरणं चूक असल्याचं पवारांनी यापूर्वीच केलं होतं स्पष्ट. रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षांनी तर विचारू देत.
सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाकडून विचारणा होऊ दे, त्यानंतर निर्णय घेऊ, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. बीडच्या मसाजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरी. धनंजय देशमुखांसह सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री घरफोडी. गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार. सोलापूरमध्ये गर्भवती महिलेला HIV चुकीचा अहवाल दिल्यानं संसार उद्ध्वस्त. आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार, महिलेकडून न्यायाची मागणी. मीरा भाईंदर महापालिकेच्या बस चालकाला बेदम मारहाण. स्कूटी चालकानं बसला कट मारल्यानं झालेल्या वादानंतर स्कूटी चालकाकडून हल्ला. स्कूटी चालकासह 9 जणांवर गुन्हा दाखल. मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली. ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया. आणि सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 5,000ची वाढ. युद्धविरामाच्या घोषणेनंतर सलग 3ऱ्या दिवशी दर वाढले. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. मथुरेच्या वृंदावनमध्ये मोठी बोट दुर्घटना घडलेली आहे. 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये उलटली आहे. या बोट दुर्घटनेमध्ये 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 14 पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आलंय आणि जखमींवर रामकृष्ण मिशन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गाझियाबादहून NDRFचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती समोर येते. एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य मथुरेच्या यमुना किनाऱ्यावरची आपण बघू शकतोय. वृंदावनमध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. 30 पर्यटकांना ही बोट घेऊन जात होती आणि त्याच वेळेला ती नदीत उलटली. यामध्ये 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. और दुर्घटना घटी है, एक नाव डूब गई है जिसमें कई लोगों के डूबने की आशंका है. अभी तक 14 से अधिक लोग सकुशल बचा लिए गए हैं और 6 लोगों की असामयिक मृत्यू हुई है. पूरा राहत बचाव कार्य इस समय चल रहा है. यानंतर एक धक्कादायक बातमी आहे हिंगोलीमधून. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा आईनं प्रियकराच्या मदतीनं सुपारी देऊन काटा काढलाय. सेनगाव तालुक्यातल्या जामद्या शिवारामध्ये 2 दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी शोध घेऊन या तरुणाची ओळख पटवली. सचिन राजगुरू असं या मृत तरुणाचं नाव आहे. सचिनच्या आईनं प्रियकर रामदास तनपुरेच्या मदतीनं सुपारी देऊन सचिनची हत्या केल्याचं तपासातून समोर आलंय. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झालाय आणि 3ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि मग नंतर अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झाला की ह्याच्या मागे मास्टरमाइंड जो आहे ते जो विक्टीम आहे त्याची आई आहे. तर जो मेन मुख्य आरोपी आहे तनपुरे आणि त्याची आई ह्याच्यामध्ये प्रेमसंबंध होता जवळपास 15-20 वर्षापासून. आणि जो विक्टीम आहे तो ह्याच्यामध्ये प्रेमसंबंधामध्ये अडथळा निर्माण करत होता. त्याच्यामुळे ते आईनेच त्यांना त्याचे जो लवर आहे त्याला सांगितलं की त्याचा खून करायचं. मग त्या प्लॅनिंग करून त्यांनी खून केलेला आहे. 3ही आरोपी यांना आम्ही अटक केलेला आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुरड्याची आईनं हत्या केली आहे. प्रियकरासोबत मिळून मृत्यूचा बनाव रचलेला होता. प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या 6 वर्षांच्या मुलाचा आईनं जीव घेतला. प्रियकराच्या मदतीनं हे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या खेडमध्ये घडलेली आहे. पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह माहेरी घेऊन गेली होती आणि मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचा बनाव तिनं केला होता. मात्र मुलाच्या आजोबांना संशय आला. त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचं बिंग फुटलं. इथे आल्यानंतर आम्ही सतत त्या महिलेकडे सखोल चौकशी केली असता सखोल चौकशीमध्ये त्या महिलांनी या सदर गुन्ह्याची कबुली दिली. तिने आणि तिच्या प्रियकार दोघांनी मिळून सदर मुलगा त्यांच्या प्रेमात अडथळे असल्याने दोघांनी मिळून 4 तारखेला संध्याकाळी संगनमत करून त्याचा खून केल्याची तिने कबुली दिली.
दरम्यान पुण्यातल्या ऐतिहासिक पाषाण तलावात लाखो मृत माशांचा खच आढळून आलाय, त्यामुळे खळबळ माजली. गेल्या 2 दिवसांपासून तलावामध्ये मृत मासे तरंगताना दिसतायत. पाण्याच्या प्रदूषणात वाढ झाल्यानं मासे मृत पावल्याची शक्यता वर्तवली जाते. सुमारे 140 एकर परिसरामध्ये पसरलेला हा तलाव एकेकाळी पुण्याचं वैभव मानला जायचा. मात्र सध्या मैला मिश्रित पाणी थेट सोडल्यामुळे जलचर आणि स्थलांतरित पक्ष्यांवर सुद्धा संकट ओढावलंय. आता या प्रकरणी पुणे महानगरपालिका काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचं वृत्त ठाकरेंच्या सेनेनं फेटाळलं, तर कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय. वृत्त खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. अरविंद सावंतांचे हितशत्रूच अशा बातम्या पसरवत असतील. सावंतांबद्दल मला वाईट वाटतं. त्यांना वारंवार अग्निपरीक्षा का द्यावी लागते असं म्हणत खासदार नरेश म्हस्केंनी कथित भेटीच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांना टोला लगावला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. 23 तारखेला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झालाय. शहरातील बेकायदेशीर प्लांटमुळे हवेत सूक्ष्म धूलीकण पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते. पण हे प्लांट बंद करणं शक्य नसल्याचं विधान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय. प्रदूषणासाठी सरकार नव्हे तर नागरिकही तितकेच जबाबदार असल्याचं त्या म्हणाल्या. पिंपरी चिंचवडमधील नद्यांमधील प्रदूषण आणि जलशुद्धीकरण केंद्रांच्या पाहणी दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं. पवना नदीची पाहणी करताना नदी स्वच्छतेचं काम सुरू असल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. मंत्री येत आहेत म्हणूनच स्वच्छता करता का असा सवाल विचारत त्यांनी कामकाजावर नाराजी व्यक्त केली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे 2 दिवसांच्या राज्य दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. लोकसभा मतदारसंघाबाबत 13 एप्रिलला बैठकीचं आयोजन केलंय. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, संपर्क प्रमुखांनी उपस्थित राहावं अशा सूचना देण्यात आल्या. अशोक खरात प्रकरणी 160 GB डिजिटल पुरावे उघड झाले. खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर आलाय. फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आलाय. तपासाला वेग आलाय. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. कल्पना खरातचे वकील गैरहजर असल्यानं तत्पूर्व जामिनावर 16 तारखेला सुनावणी पार पडणार आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र तेव्हापासून ती फरार आहे. प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. समता पतसंस्थेतील खात्यांबाबत प्रतिभा चाकणकर यांची चौकशी होणार आहे. दरम्यान पुढच्या 5 दिवसात जबाब देण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. अंजली दमानिया यांना CDR कोणी दिला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. पोलीस चौकशीला बोलावतील त्यावेळी पूर्ण माहिती पोलिसांना देणार असं सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार म्हणाल्या. मी संबंधित लोकांची नावं सांगणार नाही कारण ते लोक उच्च पदावर बसलेले आहेत असंही त्या म्हणाल्या. नामांकित कंपनीमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती RC नरवाडिया यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकच्या कंपनीमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण हे गंभीर आहे असं म्हणत या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, तर दोषींना सोडणार नाही असा इशाराही दिला. नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला. धर्मांतरण आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मल्टीनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं मोठी दुर्घटना घडलेली आहे. लक्की हॉटेल जंक्शन परिसरामध्ये झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. पाईपलाईन फुटल्यानं रस्ते जलमय झाले आणि परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बीडच्या मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरीची घटना घडली. धनंजय देशमुख यांच्यासह सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री घरफोडी झाली. गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकारही समोर आला. सोलापूर जिल्ह्यामधून आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर आलाय. अकलूज इथल्या शासकीय ICTC
केंद्रामधून एका गर्भवती महिलेला चुकीचा HIV पॉझिटिव्ह अहवाल देण्यात आला होता असा आरोप आहे. या अहवालामुळे पती आणि सासरकडील मंडळींनी तिच्यावर संशय घेत घराबाहेर काढलं. विविध शासकीय खासगी केंद्रांवर तपासणी केल्यावर सर्व अहवाल HIV निगेटिव्ह आल्याचं स्पष्ट झालंय. लोणावळ्यामध्ये भुशी धरण परिसरामध्ये रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास 150 छोट्या व्यावसायिकांची दुकानं हटवण्यात आली. या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट ओढावलेलं आहे. विशेष म्हणजे पर्यटन हंगामाच्या अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच ही कारवाई झाल्यानं व्यावसायिक हतबल झाले. उमरगा इथं प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये ST कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. बस का सोडली नाही याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी या कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचं CCTV मध्ये स्पष्ट दिसतंय. या घटनेनंतर ST कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळलेला आहे. पोलीस ठाण्यामध्ये गोंधळही घालण्यात आला. काही काळ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. अखेर उमरगा पोलीस यांनी संबंधित कार्यकर्त्यांवर BNS कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. आमदार साहेबांनी मला गाडीबद्दल विचारणा केली तर मी गाडी नागूर साहेब गाडीची व्यवस्था केली आहे. 15 मिनिटात गाडी जाईल नागूर म्हणून सांगितलं त्यांना. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळातच मला जोरात बुटाने माझ्या डोक्यात मारहाण करून मला जखमी केलं. मला डोक्यामध्ये फार दुखत आहे आणि मेंदू माझं सध्या चक्कर आल्यासारखं होत आहे मला. तरी त्या कार्यकर्त्यावर आमदाराच्या कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. दरम्यान तुळजाभवानी मंदिर इथं भाविकांमध्ये झालेल्या हाणामारी आणि गोंधळ प्रकरणी मंदिर संस्थांनं कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी 10 भाविकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना 2 वर्षांसाठी मंदिरात प्रवेश बंद करण्यात आलाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर संस्थांनं ही कारवाई केली आणि तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. बीड जिल्ह्यामध्ये वांग्याचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. वांग्याला केवळ 4 ते 5 रुपये दर मिळतोय. त्यामुळे वांगी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांना 500 कॅरेट वांगी फेकून दिली आणि तातडीनं वांग्याला योग्य दर देण्याची मागणी केली. बीड तालुक्यातल्या बालाघाट परिसरातील लिंबा गणेश भागामध्ये वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला. अगोदरच अवकाळी आणि गारपिटीनं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या पिकांची रानडुकरं नासाडी करतायत. रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीला बसलाय. किनारपट्टी भागातील बोटीनं पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरवाढीचा फटका बसतोय. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना UBT पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी नगरीतील ग्रामदेवता जानाई देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या 150 वर्षांपासून खंड पडलेली ही यात्रा यंदा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 4 कोटी रुपये खर्च करून जानाई देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले. 10 ते 12 तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेमध्ये धार्मिक विधी, मिरवणुका, छबिना, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती आखाडे आणि बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आले. सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 5000ची वाढ झाली. युद्धविरामाच्या घोषणेनंतर सलग 3ऱ्या दिवशी सोन्या चांदीचे दर वाढले. सोन्याचे दर GSTसह 1,55,000वर पोहोचले. रेल्वे पुलावर चढून खाली उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणीला तरुणांनी वाचवलं. नागपूर शहरातील अजनी रेल्वे पुलावरची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. संबंधित युवती पुलाच्या भिंतीवर बसून खाली उडी मारण्याच्या तयारीत होती. पुलाच्या खाली रेल्वे लाईन आहे तर वरून वाहनं जातात. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या मुलाची आईनंच प्रियकराच्या मदतीनं सुपारी देऊन हत्या केली. सेनगाव तालुक्यातल्या जामदया शिवारात 2 दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी शोध घेऊन या तरुणाची ओळख पटवली. त्यानंतर हत्येचं गूढ उलगडलं. मुंबईतील कामाठीपुरा परिसरातल्या 9व्या गल्लीमध्ये भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर या घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. कुपवाडमधील RP पाटील चौकामध्ये 2 अज्ञात चोरट्यांनी ATM फोडल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुख्य चौकातील ATM फोडल्यानं पुन्हा एकदा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलं आहे. ATM मधून काही रोकड लंपास झाली आहे का याचा तपास कुपवाड पोलीस करतायत. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी लावलेल्या फटाक्यांमुळे सांगलीत तारांबळ उडाली.
फटाक्यांमुळे बस आगाराच्या समोरील भागाला आग लागली. या आगीमुळे लोकांमध्ये घबराट पसरली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर पाहूयात पुढची बातमी. रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून गुजरातच्या जामनगरमध्ये साकारलेल्या वनतारामध्ये विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. वनतारा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली आहे. हे जगातील पहिलं एकात्मिक जागतिक विद्यापीठ आहे जे फक्त वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित आहे. भारताला वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शिक्षणाचं जागतिक केंद्र बनवणं हेच आधुनिक गुरुकुलाच्या धर्तीवर उभारलेल्या या विद्यापीठाचं उद्दिष्ट आहे. वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय विज्ञानाला समर्पित हे जगातील पहिलं विद्यापीठ आहे. भारतातील प्राचीन ज्ञान आणि परंपरेसोबतच भविष्याचा वेध घेणारं शिक्षण इथं दिलं जाणार आहे. हिंदू परंपरेनुसार या विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या वनतारा विद्यापीठात बिहारच्या नालंदाशी नाळ जोडलेल्या प्राचीन विंध्य पर्वतातील बिजोलिया वालुकाश्म आणण्यात आलंय. यासोबतच देशभरातील विविध पर्यावरणीय क्षेत्रांमधील माती, पाणी आणि दगड एकत्र करण्यात आले. या सोहळ्यामध्ये वनतारा युनिव्हर्सिटी फाउंडिंग फेलोज आणि एव्हरी लाईफ मॅटर्स शिष्यवृत्तींचीही घोषणा करण्यात आली. दहा सेकंद 10 बातम्या. प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. कोकण मार्गावर 4 वातानुकूलित विशेष सेवा चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. या गाड्या CSMT ते मडगाव दरम्यान धावणार. केंद्र सरकारच्या PM सूर्यघर मोफत वीज योजनेला राज्यात मोठी गती. राज्यामध्ये 1,91,585 निवासी ग्राहकांनी सौर संच बसवले. महाराष्ट्रात जलप्रदूषण ही गंभीर समस्या. केवळ 51.3% सांडपाण्यावरच प्रक्रिया होते. त्यामुळे 49% सांडपाणी थेट नदीपात्रात.